काय काय आई आई आपलं बोलणं चोरून ऐकत होत्या दरवाजाच्या इथे. रे देवा, ऐक रोहन. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या रूम मध्ये फ्रीली बोलूही नाही शकत. आई मला सांग तू असं कसं करू शकतेस? ऐक 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 रोहन, ऐक मी असं काही केलेलं नाहीये. You know what? तुम्हाला खूप हौस आहे ना आमचं बोलणं ऐकायची. लेट्स डू वन थिंग. तुम्ही ना इथेच थांबा, मी तुमच्या समोरच सगळं बोलते, कारण मी तुम्हाला घाबरत नाही. आई बोलेल मी तुमच्या. अधीरा, काय झालं बाळा? विचारा आई ना. काय बाबा, आई आमचं बोलणं चोरून ऐकत होत्या. काय येस. मंदा, अगं सगळी अक्कल घाण टाकलीस की काय तू? किती घाणेरडापणा करशील? ओ जरा शांत राहो. काही काय बोलता, उचलली जीभ लावली टाळ्याला. मला काही हाऊस नाही या लोकांचं बोलणं चोरून ऐकण्याची. मी आपली शतपावली करत होते आणि ही तुमची सून अधीरा एवढ्या मोठमोठ्यानी भांडत होती ना आपल्या नवऱ्याबरोबर, कान झाकले असतं ना तरी ऐकू आलं असतं. मला बोलताय तुम्ही, तिला काही बोलत नाही. आणि बघ हे अधीरा, हा आहे ना तुमच्या पिंट्या दादाचा बंगला नाहीये, कळलं? आमचं साधं घर आहे. तुझ्या नवऱ्याला काय म्हणजे, माझा मुलगा आहे ना, माझ्याच मुलाला तू माझ्या विरोधामध्ये भडकवतेस, तुला की वाटत नाही का गं? एक्सक्यूज मी, इनफ इज इनफ. मी कुणालाही भडकवलेला नाहीये. हा माझा नवरा आहे आणि मी याच्याशी बोलत होते प्रायव्हेटली. तर काय चुकलं माझं? अरे काय बोलतेस तू, जरा हळू एक बोल ना. मिनिट, तुम्ही असं बोलूच शकत नाही. पण का आवाज चढवतेस पण माझ्यावर, तुला काही वाटत नाही का? काय बोलताय ती तुम्ही? एक- काय आवाज एक- कळत नाहीये का? असं बोलायची गरज आहे का पण? एक मिनिट शांत व्हा, प्लीज शांत व्हा तुम्ही दोघी. तुम्ही दोघीही जरा शांत व्हा. मंदा, अगं जरा सुखानं जगू दे. कुठल्या तरी वेळी जरा घरात शांतता नांदू दे ना. पण नांदू दे ना, मी कुठे काय म्हणते, नांदू दे शांतता. हीच माझ्या अंगावर आली. खरं काय करायचं ते. एक मिनिट आई. काय आता का बोलवलं, आता का बोलवलंस? हा तुमचा पाय तर दुखावला होता ना, आता बरं नीट चालता तुम्ही. काय ग, त्या बायकांसमोर तर अगदी तैमुरलंग झाली होतीस. माझा पाय दुखतोय. त्या पायाच्या दुखण्यापेक्षाही माझं मन जास्त दुखतंय. मनावर गाव घातलाय ही नाही ना, हिच्यामुळे माझं मन दुखतंय, हिच्यामुळे. हो प्लीज आई, ते काम तुमचं आहे आणि तुम्ही ते काम रोज आवडीने करता, व्यवस्थितपणे. तुम्हाला पटो किंवा न पटो, मी तुम्हाला आज एक सल्ला देते. मी लग्न करून आल्यापासून बघतीये तुम्ही मला फक्त आणि फक्त त्रास दिलाय. पण बाबा आणि रोहन यांच्या प्रेमामुळे मला आपली छोटीशी जॉईंट फॅमिली आवडायला लागली. फक्त आणि फक्त तुमच्या वागण्यामुळे मला या घरात थांबायची सुद्धा इच्छा होत नाही. आली मोठी. मला माहिती ना, उगीच आव आणू नकोस. तुला ना सासर अजिबात आवडत नाही, म्हणूनच तर उठसूट माहेरी पळत असते. आली मोठी. अजिबात नाही. तुम्ही काही बोललात तरी हे घर माझं आहे आणि तुम्ही माझी माणसं आहात. त्यामुळे तुम्ही मला कितीही प्रोवोक केलं तरी मी हे घर सोडून निघून नाही जाणार आई. कारण पिंट्या दादाने माझ्यावर नाती जोडायचे संस्कार केले, तोडायचे नाही. असं कसं म्हणता तुम्ही स्वानंदी मॅडम? या घरचा नियम आहे कुठल्याही स्त्रीवरती हात उचलायचा नाही, आणि मी आज तेच केलं. अंशुमनला सुद्धा यावरनं आपण शिक्षा केली आहे. मग आता अंशुमध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय राहिला? अहो, तुम्ही अर्पिताताईंवर हात उगारलात कारण माणूस म्हणून त्या चुकल्या होत्या. आईच्या वयाच्या सासूवर त्यांनी हात उगारला होता, त्यांच्याशी चुकीचं वागल्या म्हणून तुम्ही त्यांच्यावर हात उगारलात ना. आणि मुळात अर्पिताताईंना या सगळ्या वागण्याचा कुठलाही पश्चाताप झालेला नाहीये. आणि अहो, तुम्हीच म्हणालात की त्या तुमच्या मुलीसारख्या आहेत ना. मग जर का मुलगी चुकली तर वडील धपाटे घालतातच मुलींना. त्याच्यामागे दुष्टपणा नसतो, आपलं मूल बरोबर वागावं अशी काळजी असते. मुळात तुम्ही अर्पिताताईंची चूक दाखवून देण्यासाठी त्यांच्यावर हात उगारलात. आणि अंशुमन त्याला बरं वाटावं यासाठी लोकांवर हात उगारत असतो. हा फरक आहे तुमच्यात. आणि एक फरक अधीरा आणि अर्पितामध्ये आहे, हे सुद्धा जाणवलंय मला. दोघी याच घरात वाढल्या, मोठ्या झाल्या.
दोघींबरोबर वागताना माझ्याकडनं कधीच भेदभाव झाला नाही. त्यांना आजपर्यंत जे जे हवं ते सगळं मिळालं या घरात. संस्कारही तसेच मिळाले. पण तरी आधीरा नात्यांना कधीच दूर लोटत नाही. नाती, माणसं, कुटुंब हे सगळं तिला हवं असतं. अगदी अगदी आपल्यासारखी आहे ती. अहो मी तर म्हणेन की आपल्यापेक्षा जास्त अधिराच नाती जपते. माझ्या माहेरी त्या बिचारीला किती ऍडजस्ट करावं लागतंय. माझ्या आईचं सगळं विक्षिप्त वागणं ती बिचारी सगळं हसत हसत सहन करते. दरवेळी आपल्याला तिच्या मदतीला जाता येत नाही, पण तरी पण ती मुलगी हार नाही मानत. हं. स्वतःचा स्वाभिमान जपून पण सगळं नीट हँडल करते. आणि अर्पिता समोर तिच्या अर्ध्यापेक्षा सुद्धा काही चॅलेंजेस नाहीये. जेवढं सोन्यासारखं सासर आहे, घरची मंडळी आहेत, नवरा आहे, मूल आहे. तिने फक्त सुखाने संसार करावा एवढीच इच्छा आहे ना माझी. करेल होती. आत्ता तिला तिचा धडा मिळालाय ना. तुम्हाला वाटतंय तसंच होईल. काय बरं वाटतंय का आता? तुमच्याशी बोलून नेहमीच बरं वाटतं मला. गोड औषधात तुम्ही माझं. गुड. मग आता माझं बोलणं ऐका आणि हा काढाही पिऊन टाका. गुड. सॉरी. अरे सॉरी कशाला? मी तुमचं ऐकलं नाही, तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून. जाऊ द्या. नाही, जाऊ देणार नाही मी. माझ्या अशा वागण्याने आजपर्यंत कायमच गोष्टी बिघडत आल्यात आणि तुम्हाला मग एकटीला सत्य शोधत बसावं लागतं. मी प्रॉमिस करतो परत माझ्याकडनं असं होणार नाही. मी प्रतिप्रश्न करणार नाही. तुमच्यावर विश्वास आहेच, पण चुकूनही शंका घेणार नाही. ठीक आहे. आणि एक प्रॉमिस तुम्ही पण कराल? हो. काकूबद्दल तुमच्या मनात जो काही संशय आहे ना, तो प्लीज काढून टाका. अंशुमन आणि अर्पिता मूर्ख आहेत.